ओके, इथे कळतं आयटीसी जो आहे डाऊन, हा 2 रुपयाने डाऊन आहे. पर्सेंटेज वाईज तो 0.5 और 0.4, अर्धा टक्क्याने डाऊन आहे, म्हणजे 0.48 और 0.5% त्याने डाऊन आहे. रिलायन्स जर बघाल तर 13 रुपयांनी डाऊन आहे. आता -13 आहे ना, म्हणजे -13, म्हणून तो रेड कलर याला. ओके, रिलायन्सला म्हणून रेड कलर आहे. सिमिलर वे पर्सेंटेज वाईज तो पाहिला तर 0.5% डाऊन आहे काहीतरी. सेल जो आहे हा ग्रीन आहे. ओके, ग्रीन आहे म्हणजे हा प्लस आहे, किती, 1 रुपयाने प्लस आहे. आणि पर्सेंटेज वाईज जर पाहिलं तर तो 0.86 और पॉईंट ऑलमोस्ट 1% ने अप आहे. ओके, टाटा स्टील 2% ने अप आहे, आय मीन 2 रुपीज ने अप आहे, आणि 1% ने अप आहे म्हणजे. आणि क्रूड ऑइल सिमिलर वे. ओके, या टाईप मध्ये असतं ते. आणि ही जी असते, ओके, या साईडला जी आहे, ही लास्ट ट्रेडेड प्राइस किंवा करंट ट्रेडेड प्राइस याला म्हणता LTP. मोस्टली काही काही ब्रोकर, बऱ्याचशा ब्रोकर मध्ये त्याला LTP म्हणतात. LTP म्हणजे काय, लास्ट ट्रेडेड प्राइस. म्हणजे लास्टला किती प्राइसला ट्रेड होत आहे, म्हणजे आता करंटली, इन शॉर्ट लास्ट इन द सेंट आता करंटली किती प्राइसला ट्रेड होत आहे. ओके, तर या पद्धतीने त्या सगळ्यांचं कन्फिगरेशन आहे. ठीक आहे, हे 3 कॉलम कळाले सगळ्यांना. लास्ट ट्रेडेड प्राइस म्हणजे आता जो करंट प्राइस चालू आहे तोच ना? हा, येस येस, लास्ट सेकंदाला कोणते ट्रेड झाले असं करंट मार्केट लास्ट प्राइस पण सेकंदाला, हा. म्हणता. ओके, त्यालाच करंट मार्केट प्राइस पण म्हणता किंवा लास्ट ट्रेडेड प्राइस, दोघी सेमच आहे. ओके. हा. तर या पद्धतीने काहीतरी आहे, असतं ते. सिमिलर वे आता पाहिला गेलं तर आज एवढे सगळे ग्रीन आहे, एवढे सगळे अप आहे, आणि आयटीसी रिलायन्स डाऊन आहे. ओके, निफ्टी काय आज अप आहे का डाऊन आहे? ओके.